नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत थेट कोकणातून, ज्याचं नाव आहे प्रथमेश भुबले. तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या. आणि शिमगा शिपनं आपलं सगळं झालेलं आहे. त्यात बहीण आणि पप्पासुद्धा काल गेलेले आहेत मुंबईसाठी. राहिलो आहे मी आणि मम्मी. तर आता आम्ही दोघं पण चाललो आहे रत्नागिरीला. रत्नागिरी आपण कसं एक्सप्लोर करणार आहे, काय काय एक्सप्लोर करणार आहे ते नक्की एकदा तुम्हाला बघा. मी तुम्हाला व्हिडिओमार्फत सगळं दाखवायचा प्रयत्न करेन. आपला पहिला स्पॉट असणार आहे गणपतीपुळे. आता वाजलेत 5:30 आणि निघायचं होतं आम्हाला 5 वाजता. थोडासा लेट झाला आहे, तर पण जाऊन तो आपला डिस्टन्स कव्हर करू. आणि चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात, थोडा पण टाइमपास न करता. आता आपण भेटू डायरेक्ट रत्नागिरीमध्ये. आणि रोड तर आता तुम्हाला माहितीच आहे, संगमेश्वर फाट्यावरून आपल्याला राईट मारायला लागतो गणपतीपुळेसाठी. तो आतला रोड आहे गावातला. तर तिकडनं आता आपण जाऊयात आणि मग तुम्हाला भेटू डायरेक्ट रत्नागिरीमध्ये. मंडळी, हा सीन मला तुम्हाला दाखवायचाच होता, कारण तुम्ही बघू शकता एवढं भारी वाटतं ना, एवढं भारी वाटतं ना. म्हणजे धुकं आहे, पूर्ण धुकं, काहीच दिसत नाही आजूबाजूला आणि खालतीला काहीच दिसत नाही. असं वाटतं ढगातच गाडी चालवतोय आणि खूप मस्त वाटतंय. तुम्ही बघू शकता पूर्ण फॉग आहे, पूर्ण फॉग. कुठचा रोडच पण दिसत नाही आहे. एवढं मस्त वाटतंय बघा, लिटरली रोडवर फॉग आहे आणि खूप मस्त वाटतंय सकाळ सकाळ अर्ली मॉर्निंग राईड करायला. खूप मजा येते. मंडळी, फायनली आम्ही आता गणपतीपुळेला पोहोचलो. तुम्ही बघू शकता तो गेट आहे, त्या गेटचा मी लुक घेतो सगळा. आणि हार्डली आम्ही 2 तासात पोचलो. 6 वाजता काहीतरी निघालो होतो आणि आता वाजलेत 8. तर प्रॉपर आम्ही 2 तासामध्ये पोचलो. आणि आता जाऊयात आतमध्ये गणपतीपुळेमध्ये. मंडळी, नजारा बघू शकता तुम्ही, किती सुंदर आहे. लास्ट टाइम जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा आतमध्ये बाईक आणि सगळं आतमध्ये पाठवायचे पार्किंगसाठी, पण आता हे लोकांनी पार्किंगची सुविधा बाहेरच केलेली आहे. वीकडे असल्यामुळे एवढी गर्दी नाही आहे. आता आतमध्ये जाऊनच आपल्याला कळेल. तो मेन गेट त्या साईडला आहे, ते बघा. इकडे लॉकर सुविधा आहे, तर आपण लॉकरमध्ये पहिलं बॅग वगैरे सगळं सामान ठेवूयात आणि मग पुढे प्रस्थान करू शकतो. त्यात नारळ, जास्वंद, दुर्वा सगळं आहे आतमध्ये ठेवलेले. पेढे वगैरे, मोदक आहेत, सॉरी मला वाटलं पेढे आहेत. आतमध्ये मे बी फोन अलाउड नाही आहे. आपण ट्राय करूयात, जर शूट करू दिलं तर शूट करू, कारण लास्ट टाइम पण आम्हाला करू दिलं नव्हतं. तर ट्राय करूयात आपण आतमध्ये, जर मोबाईल यूज करायला दिला तर. तर मंडळी, तुम्हाला मी आतमध्ये दर्शन होईल की नाही माहीत नाही, पण ह्या TV मार्फत मी तुम्हाला नक्की दर्शन घडवून देतो. तुम्ही इकडे बघू शकता प्रॉपर, तिकडे जे लाईव्ह चालू आहे ते दिसतंय. गणपती बाप्पाची मूर्ती दिसते, तुम्ही इकडनंच पाया पडू शकता. पण आतमध्ये शूट करून देत नाहीत. आपण दर्शन करून जस्ट बाहेर आलो आणि बिलकुल गर्दी नव्हती, काय नव्हती. आणि बीच तुम्हाला मी दाखवतोय, ह्या साईडला बघू शकतो तुम्ही अपोजिटला बीच. गर्दी काहीच नाही, कारण वीकडेज आहे. आम्हाला वाटलेलं गर्दी असेल, एक्सपेक्टेड होतं, कारण आज मंडे आहे तर गर्दी नाही आहे. खूप मस्त दर्शन झालं, एकदम शांत आणि सोबत. आता आम्ही थोडा बीचवरती जाऊन एन्जॉयमेंट करू. बीचवर अर्ली मॉर्निंग जे सनराईज होतं ना, ते खूप मस्त वाटतं. एकदम कोवळं ऊन असतं आणि असा लाटांचा जो आवाज येतो ना, खूप सुंदर. आता जाऊया बीचवरती. आलो आहे गणपतीपुळेच्या. तुम्ही बघू शकता इकडे सगळ्या टाईपच्या ॲक्टिव्हिटीज आहेत, वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आहेत. परत स्कुबाचं पण हे लोकांनी लावलं आहे, पॅरेसिलिंग सगळं करू शकता तुम्ही. हॉर्स पण आहे, हॉर्स राईड पण करू शकता. बंपर राईड, बनाना राईड, सगळ्या टाईपचे राईड्स आहेत. जेटस्की राईड पण आहे इवन. आणि मस्त वाटतं एकदम. थंड वाळू आहे, थंड वाळूमध्ये बिना चपलेचे चालायला मजा वेगळी आहे. तर आता आम्ही इथून पुढच्या नेक्स्ट लोकेशनला जाऊ थोड्या वेळातच. मे बी ब्रेकफास्ट इकडनंच करून जाऊ. तर भेटू आता पुढच्या लोकेशनमध्ये. तुम्ही बघू शकता इकडे सगळ्या पद्धतीचे वॉटर स्पोर्ट्स आहेत. पॅरासेलिंगपासून सगळे, हॉर्स राईड वगैरे, उंट पण आहेत. आई, कसं झालं दर्शन? खूप छान झालं, मजा आली ना? मनासारखं आलेलं दर्शन घेतलं.
बिलकुल गर्दी नव्हती, मजा आली दर्शन घ्यायला. पण आता आम्ही इकडनं जाऊयात त्या नेक्स्ट लोकेशनसाठी. जेटस्की राईड तुम्ही बघू शकता, मला जेटस्की राईड करायची आहे पण मी ती इकडे नाही करणार, पण नक्कीच करणार आहे. तर गणपतीपुळेनंतर आम्ही थेट मॅजिक गार्डनला आलो, जिथून हार्डली 4 ते 5 मिनटावरतीच आहे बाईकने आलात तर. आम्ही मॅजिक गार्डनमध्ये एंटर केलं आहे. तिकडे 2 पॅकेज आहेत, सिल्वर आणि गोल्ड. सिल्वर पॅकेज 150 रुपीज आणि गोल्ड पॅकेज 200 रुपीज. आपण खाली जाऊया तिकडनं. एकदम लश ग्रीन आहे, मस्त मेंटेन केलं आहे. हा एक मॅजिक मिरर आहे, तुम्ही बघू शकता. सगळीकडे मी दिसतो आणि इंटू मल्टिपल्स दिसतोय. बघू शकता ही मिरर वॉल आहे इकडे, इन्फिनिटी वॉल पूर्ण. इकडे सेल्फी पॉईंट आहे, वरती खालती तुम्ही पाहिजे असे फोटो काढू शकता आणि खूप मस्त वाटतंय. ॲक्च्युली खूप वेगळं क्रिएशन केलेलं आहे कोकणामध्ये लोकांनी. बघू शकता तुम्ही इकडे पूर्ण इन्फिनिटी वॉल आहे, चारी साईडला ग्लास आहेत आणि LED सोडले आहेत. आणि त्या साईडला अजून एक स्पॉट आहे जो आपण कव्हर करूया. आता अपोजिट साईडला जायचं आहे. हे बघा सगळीकडे मिरर्स आहेत. त्या अपोजिटला बुलबुलई आहे, बुलबुलई आहे तुम्ही बघू शकता. इकडे सगळीकडनं सेम दिसत आहे. इकडे 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 पण ग्लास आहे. इकडे चल चल चल. काच ग्लास ग्लास तिकडे ग्लास आहे. माझा एक प्लस पॉईंट आहे, कॅमेरा ओपन असल्यामुळे मला फ्लॅश रिफ्लेक्ट होते, म्हणून मला रस्ता इझी होतोय. हे बघ इकडे पण आहे. इकडे पण ग्लास आहे. नाही इकडे ग्लास आहे. 4 ते 5 ॲक्टिव्हिटीज आहेत. एक वोर्टेक्स टनल आहे, मॅजिक शो आहे, गोस्ट इन कोकण, इन्फिनिटी वॉल आणि पाचवा म्हणजे 3D ॲनिमेशन ते लोक दाखवतात. प्रॉपर थिएटरसारखं ते लोकांनी केलं आहे. मस्त थ्रिल आहे. 150 रुपीजला वर्थ आहे. यावा तुम्ही एका नक्की आहे एकदा. मॅजिक गार्डन झालं तर एक्सप्लोअर करून तुम्ही बघू शकता. त्याच्या राईट अपोजिट प्राचीन कोकण आहे, तुम्ही बघू शकता. इकडे मॅजिक गार्डनची तिकीट 150 आणि 200 आहे. आता प्राचीन कोकणची बघूयात किती आहेत. तर मंडळी, रत्नागिरीला आलात ना, नक्की एकदा 100% प्राचीन कोकणला व्हिजिट करा. 50 रुपये फक्त तिकीट आहे. खूप जबरदस्त थ्रिल आणि खूप मस्त आहे. 500 वर्षापूर्वींचं प्राचीन कोकण कसं होतं हे ते लोक प्रॉपर गाईड देऊन तुम्हाला एक्सप्लेन करतात. A to Z. सुतारचं कसं काम होतं, सोनारचं काय काम होतं, म्हणजे प्रॉपर ज्या चांबड्यांचा कोण करायचा, परत धनगरचं काय रोल होतं, म्हणजे प्रत्येक गोष्टीचं ते लोकांनी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन पास करतात. आणि एक अट्रॅक्शन ते लोकांनी ठेवलेलं आहे इकडे. त्याच्यामध्ये 165 टाईप्सचे शंख आहेत, शंख, आणि ओरिजिनल मोत्यांचे ते लोकांनी ज्वेलरीज तिथे ठेवले आहेत. नेकलेस, ब्रेसलेट, रिंग्स. सुपर्ब कलेक्शन आहे. तुम्ही याल ना त्या रूममध्ये जाऊन लिटरली शॉक व्हाल. आणि खूप मस्त आहे. एकदा व्हिजिट करा, मी सांगतो ना. 50 रुपयाला खूप वर्थ आहे आणि खूप मस्त वाटलं इकडे व्हिजिट करून. जरा पण टाईम वेस्ट नाही केला. राहिला प्रश्न मॅजिक गार्डनचा, जर तुमच्याकडे लहान पोरं असेल तरच व्हिजिट करा. बाकी एवढं काही त्याच्यामध्ये नाही आहे बघण्यासारखं. पण प्राचीन कोकण 10 out of 10 सुपर्ब आहे, सुपर्ब. नक्की एकदा व्हिजिट करा. मंडळी, हाच ते सीन बघण्यासाठी मी सुपर एक्सायटेड होतो. तुम्ही बघू शकता काय सुंदर नजारा आहे. एवढं मस्त वाटतंय ना, एवढं मस्त, एकदम भारी. लाटा बघा, समुद्र एवढा निळा निखळ आणि मस्त वाटतंय. पाणीमध्ये एकदम क्लीन आहे, तुम्ही बघू शकता. काय सीन आहे भाई, काय सीन, शब्दात सांगूच शकत नाही. एकदा नक्की आरे वारेला व्हिजिट करा. खूप मस्त वाटतं, तुम्ही बघू शकता. प्रत्येकजण इकडे गाड्या थांबवून फोटोज काढतोय. सुपर्ब, ती मस्त वाटतंय.
खूप मस्त नजारा आहे भाई, खूप मस्त नजारा आहे. मंडळी, अजून एक महत्त्वाचा टर्न आणि सुंदर नजारा, अविस्मरणीय सुंदर नजारा, शब्दात न सांगणारा आणि न मावणारा एवढा सुंदर नजारा. किती सुंदर दिसते, तुम्ही बघू शकता. एक नंबर, एक नंबर. काय दिसतंय यार नजारा. हा हा हा, दोन्ही डोळ्यांनी एकदा नक्की बघून घ्या हा समुद्र. मस्त वाटतंय. आणि कोस्टल राईड करायची म्हणजे नेक्स्ट लेवलचं सॅटिस्फॅक्शन आहे. नेक्स्ट लेवलचं. किती मस्त वाटतं बघा. हा हा हा, जबरदस्त. बीचवर बघू शकता तुम्ही, बिलकुल गर्दी नाही आणि थोडा पण कचरा नाही आहे. खूप मस्त आहे. तर आपण आलो आहोत ओशन फ्लाय झिपलाईनला. आरेवारेलाच आहे, तिथून हार्डली 10 मिनिटावरती आहे. खूप वेगळ्या ॲडव्हेंचरस थ्रिल आहे हा. तर बघूया आपला एक्सपिरियन्स कसा असतो त्याच्यामध्ये. तुम्ही सिंगल फ्लाय केला तर 600 रुपये, डबल फ्लाय केला तर 1200 रुपये आणि 14 वर्षाच्या मुलांपर्यंत 500 रुपयाची तिकीट आहे. 5 ते 14 वर्षाच्या मुलांपर्यंत. त्यांनी मला आता प्रॉपर गिअरअप केलं, सगळे सेफ्टी इक्विपमेंट्स त्यांनी लावले, इवन हेल्मेट्स आणि सेल्फी स्टिक्स तुम्ही नसाल आणलात तरी तुम्हाला तिकडे मिळतील. ते लोक त्यांचे सेल्फी स्टिक प्रोव्हाइड करतात विथ प्रॉपर रबर वगैरे. ते लोक लावून फोन लॉक करतात आणि तुम्हाला त्याचं काही टेन्शन नसतं की तुमचा फोन वगैरे पडेल पाण्यामध्ये. आणि जर कोणी फॅमिली मेंबर्सला तुम्ही कोणी घेऊन येणार असाल तर नक्की एकदा ह्या गोष्टींचं लक्ष द्या की कोणी साडी वगैरे घालून येऊ नका, कारण ते साडीमध्ये वगैरे अलाउड करत नाहीत. 4 ते 15 वर्षापर्यंतच्याच मुलांना इकडे किड्सला अलाउड आहे. पण तिकडे एक ऑप्शन ठेवला आहे, जर तुम्हाला लोकांना कोणाला चेंज करायचं असेल तर तुम्ही कपडे वगैरे चेंज करू शकता. तिकडे एक रूम आहे, तिकडे चेंजिंगसाठी पण ऑप्शन आहे. तर ओव्हरऑल हा एक्सपिरियन्स कसा असणार आहे, काय असणार आहे, फर्स्ट टाईम आपला आहे ओव्हर द सी. तर बघूया आता आपलं कसं काय आहे ते. आईला पण ॲक्च्युली करायचं होतं पण तिने साडी घालून आली आणि आता आमचे सगळे बॅकपॅक्स होते म्हणून आम्ही काय चेंज वगैरे केलं नाही. तर मी एकट्याने सोलो केलं. तुम्हाला कपल फ्लाय करायचं असेल तर तुम्हाला तोही ऑप्शन आहे, तुम्ही कपल फ्लायसुद्धा करू शकता एका टायमाला दोघं पण. आता आपण आलो आहे ओशन फ्लाय झिपलाईनला. तर खूप वेगळ्या ॲडव्हेंचरस असणार आहे. तुम्ही बघू शकता किती किलोमीटरचा आहे काका? 400 मीटरची झिपलाईन आहे. आपल्या इंडियातली सगळ्यात लॉंगेस्ट आहे. आणि आता आपण चालू आहेत ॲडव्हेंचरस करायला. खूप थोडं टेन्शन येतं आहे, थोडं नर्वस आहे, पण ट्राय करू. मम्मीला पण करायचं होतं पण तिने आज ॲक्च्युली साडी घातल्यामुळे थोडा लफडा झाला आहे. तर आता आपण स्टार्ट करूया. पाहिजे तुला हां, Take off ready. Single participant, medium break, over and out. चालू केलं. पार्टिसिपेंट ऑन बोर्ड प्रथमेश. अरे दिसल्यावर पण एक नंबर. फायनली आपली झिप लाईन झालेली आहे आणि खूप वेगळ्या ॲडव्हेंचरस आपण केला आहे. थ्रिल खूप मस्त होता. फील द थ्रिल लिटरली तसं हे होता. आणि तुम्ही झिपलाईन केल्यानंतर तिथे खाली उतरल्यावरतीच तुम्हाला स्कूटीने परत वरती तुमच्या ज्या पिकअप ड्रॉपसाठीची सर्व्हिस ते लोकांनी ठेवलेली आहे. झिपलाईन करून जेव्हा तुम्ही खाली उतरता तेव्हा तुम्हाला तिकडनं स्कूटीने वरती परत ड्रॉप केलं जातं. तिथून झिपलाईन स्टार्ट करता. तिकडे 600 रुपीज आहे सिंगल, आणि जर डबल केला तुम्ही कपल पेअर तर 1200 रुपये आहेत. हिसाब एकच आहे आणि किड्स लोकांसाठी 500 रुपीज आहे.
तर मंडळी मी आता आहे कुणकेश्वरला सिंधुदुर्गमध्ये. ॲक्च्युली मला व्लॉग प्रॉपर सेपरेट बनवायचा होता आपल्या कोस्टल राईडचा रत्नागिरी टू मालवणचा, पण सीन असं झाला की माझा मोबाईल डेड झाला, तर मला काही शूट करता नाही आलं. तर मी रत्नागिरीवरून निघालो होतो जवळजवळ 12:30 वाजता आणि मग मी येताना पावस केला, पूर्णगड केला, कशेळी केला आणि त्यानंतर मी एक महाकालीचं मंदिर आहे मध्येच, तिकडे मी थांबलो. तर तिकडे मला थोडा फोन चार्ज करायला भेटला. मग तिकडनं मी निघालो. जवळजवळ 70 किलोमीटरवरती आहे महाकालीच्या मंदिरापासून सिंधुदुर्ग. कुणकेश्वरला आता मी पोचलो आहे आणि हे मंदिर आहे ना खूप सुंदर आहे. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवतो प्रॉपर पूर्ण मागचा व्ह्यू 360 मध्ये. मंडळी, काल रात्री मी पोचलो आहे मालवणला आणि ओव्हरऑल हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे, तुम्ही पूर्ण बघितला आहे का, ते नक्की मला एकदा कमेंट करून सांगा. मी स्टार्ट केलं होतं रत्नागिरीपासून, त्यानंतर मग मोबाईल थोडा डेड झाल्यामुळे मला ते मधले स्पॉट्स कवर करताना आले, पण त्यानंतर मी कुणकेश्वर वगैरे पूर्ण दाखवले तुम्हाला. हा जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला असेल तर नक्की एकदा कमेंट करून सांगा कसा वाटला ब्लॉग. आणि मी आणि आई दोघांनी आम्ही मस्त एक्सप्लोर केलं रत्नागिरी, कुणकेश्वर, कोकण, परत ते पूर्णगड, पावसला मी गेलो. खूप छान आहे सगळं बघण्यासाठी. नक्की एकदा या, मी तर तुम्हाला रेकमेंड करेन, खूप छान आहे. आणि काल मी आलो मालवणला. तर आज आपला आहे डे 2 कोकण एक्सप्लोरिंग आणि आज आपण मालवणचे स्पॉट्स काय काय कवर करणार आहोत ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूयात. तर चला भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आता वेळ आला तुमचा निरोप घ्यायची. चला, राम राम.